मस्त असा क्रिस्पी होतो आणि आतमध्ये बघा किती छान शिजलाय. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज तुमच्यासाठी एक मस्त मजेदार असं ब्रेकफास्टची एक रेसिपी किंवा स्नॅक्सची रेसिपी आपण म्हणू शकतो घेऊन आलेली आहे. मोस्टली आपण साबुदाणा फक्त उपवासाच्या वेळेला खिचडी, वडा, थालीपीठ ह्यासाठी करतो. पण मला स्वतःला साबुदाणा प्रचंड आवडतो. उपवास नसतानाही जर साबुदाणा कोणत्याही वेगळ्या पद्धतीनं जर आपल्याला सर्व केला तर तो अप्रतिम स्नॅक्स होऊ शकतो. तर आज तुमच्याबरोबर मी साबुदाण्याचे पकोडे शेअर करणार आहे. कसं करायचं चला बघूया. आता इथं काय करायचं, 1 वाटी साबुदाणा रात्री स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचा आणि मग साबुदाणा भिजेल इतकंच पाणी घालायचं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे हा असा छान फुलून येतो. हा जवळपास 1 वाटी साबुदाणा 2 वाटी तयार होतो. एक इथं मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, एवढाच बस आहे. आता ही काय करायची प्रोसेस ते दाखवते. जेव्हा आपण असे काही पकोडे किंवा साबुदाण्याचा वडा असं आपण करतो, ज्याला बटाटा शिजवतो, तेव्हा ही टिप लक्षात ठेवा. बटाट्याचं साला सकट अखंड बटाटा एक 3 ते 4 शिट्ट्या कुकरमध्ये काढायच्या, जेणेकरून काय होतं, बटाटा अति जास्त शिजला जात नाही, अगदी त्याच्यामध्ये पाणी घुसत नाही, तो असा मऊ होत नाही पिचपिचीत, ज्यामुळे आपला पकोडा असू दे किंवा साबुदाणा वडा असू दे तर त्याच्यामध्ये त्या एकदम सॉफ्ट डो असा तयार होत नाही. मग ते काय होतं, जेव्हा आपण तळतो तेव्हा तो पकोडा किंवा साबुदाणा वडा फुटतो. म्हणून बटाटा नेहमी असा एकदम कोरडा शिजला पाहिजे, अखंड घट्ट असता कामा नये, पण कोरडा असला पाहिजे. आता इथं बघा कसा छान कोरडा झालाय, हे बघा असा, म्हणजे ह्याच्यात पाण्याचा अंश अजिबातच नाही आहे, अजिबात म्हणजे अजिबात नाही. हे बघा असा कोरडा व्हायला पाहिजे. हा आपण साबुदाणा वडा बनवत नाहीये, पकोडा बनवतोय, जो आपण उपवासाला खाणार नाहीये. त्यामुळे ह्याच्यात एक असा अख्खा बारीक चिरून कांदा घालायचा आहे, शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आवडीप्रमाणे, जवळपास मी 1 वाटीभर घातलाय. नंतर स्पेशल म्हणजे कसुरी मेथी घातले, त्याच्याने खूप छान स्वाद येतो मेथीचा. जिरं एक अर्धा चमचा, चिली फ्लेक्स घालायचे आहेत आपल्याला. हे मी घरीच बनवलेले चिली फ्लेक्स आहेत, तिखट तुम्हाला आवडतं तसं. छान 2 चमचे मी चिली फ्लेक्स घातलेत. आणि इथं 2 चमचे बेसन, कोथिंबीर भरपूर घाला कोथिंबीर, आणि थोडीशी 1 पाव चमचा हळद, चवीपुरता मीठ. आणि आता ह्याच्यामध्ये हे 2 वाटी साबुदाणा, हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. हे आता असं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा एवढं असं कोरडं व्हायला पाहिजे, पण याला बाइंडिंग यायला पाहिजे, म्हणजे आपण जर पकोडा बांधला तर तो असा छान गोल तयार झाला पाहिजे. हे बघा, खूप मोठे करू नका आणि चपटे करू नका, म्हणजे जसे आपण वडे करतो तसे चपटे नका करू, लांबट करा, काहीतरी वेगळा आकार द्या, म्हणजे ते वेगळे दिसतील. आपण नेहमी कसं साबुदाणा वडा तो तसाच नॉर्मली आपण जसा करतो तसाच नाही करायचा. हा पकोडा आहे, हा स्नॅक्सचा आयटम आहे, उपवासाचा नाही. तर त्याला एक वेगळी काहीतरी स्टाईल दिली ना तर दिसायलाही छान दिसेल. मुलांना हे घरातल्यांना किंवा पाहुण्यांना आपण जर करून खाऊ घालत असेल तर त्यांना पण ते मजा येईल. हे असे गोळे तयार करून घ्यायचे एकसारखे. आता हे असे पकोडे आपण गोल तयार करून घेतले की तेल छान कडक कसं गरम करायचं आणि मग ते वडे किंवा पकोडे आपले त्याच्यामध्ये तळून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे आणि पटकन सगळे सोडू नका, आधी एक घालून बघा. तेल छान तापलंय म्हटलं की मग हळूवार
साईडनं सोड. आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेऊ. आता एकदा हे सेटल झाले की मग हळूवार ह्याला सेपरेट करायचं. खाली तळाला लागलं नाही ना बघायचं. आता हे पलटून आपण घेतलेले आहेत. साधारण असा कलर आला. वाव, छान साबुदाणे असे फुललेले दिसले की काढून घ्यायचे. यातली सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, एक तर तेल हाय फ्लेमवर पाहिजे जेव्हा आपण वडे सोडतो तेव्हा. ॲट अ टाईम खूप सारे वडे सोडू नका. तर काय होतं की ते सोडले की तेलाचं तापमान कमी होतं आणि वडे फुटायला लागतात. ही सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे. आणि समजा जेव्हा आपण फर्स्ट टाईम तुम्ही करताय समजा पकोडे, तर ह्यात ओला कांदा वगैरे असतो ना, त्यामुळे फुटण्याची शक्यता असते. तर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तेव्हा काय करायचं की जेव्हा आपण बटाटे शिजवतो तेव्हा एक 2-3 एक्स्ट्रा शिजवून ठेवायचे. घालताना एकच घालायचा. एक वडा तळून बघायचा. तो जर फुटला नाही तर मग आणि बाकीचे आपण तळून घेऊ शकतो. पण समजा कधी कधी साबुदाणा भिजताना थोडं जास्त पाणी पिला तर तो ह्याच्यामध्ये तेलात जाऊन असा फुटतो आणि वडे घट्ट असे होत नसताना ओपन होतात. तर त्याला ते तेल पण जास्त पितात. मग अशा वेळेला काय करायचं, त्याच्यात आणखीन एक किंवा 1-2 बटाटे उकडलेले परत मॅश करून घालायचे. तर तुमचे वडे अजिबात फुटणार नाही. ह्या सगळ्या इम्पॉर्टंट टिप्स हे पकोडे करताना नक्की लक्षात ठेवा. साबुदाणा तुम्ही पकोडा करा, साबुदाणा वडा करा, खिचडी करा. खूपदा असं होतं की साबुदाणा भिजवल्यानंतर वरचा छान फुलतो पण खाली असा गिचका तयार होतो. तर जेव्हा पण तुम्ही साबुदाणा कितीही क्वांटिटीमध्ये भिजवा, जेवढं पसरट भांडं असेल ना तेवढा पसरट भांडं घ्या. जेणेकरून काय होईल की साबुदाणा इक्वली पसरला जाईल, पाणी पण इक्वली सगळीकडे पसरलं जाईल. आणि काय होतं, जेव्हा एक असं लांबुटक्या भांड्यात तुम्ही साबुदाणा भिजवता त्यावेळेला वरचा साबुदाणा भिजून त्याचं वजन खालच्या साबुदाण्यावर पडतं आणि त्याच्यामुळे खालचा जो साबुदाणा असतो त्याच्यामध्ये जास्त पाणी पिलं जातं. वजनाने त्याचा पूड 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 होते. म्हणून कायम पसरट भांड्यामध्ये साबुदाणा भिजवा. ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. आपले मस्त कर्रम कुर्रम असे हे साबुदाणा पकोडे रेडी आहेत. मस्तपैकी सर्व करूया. गरम आहेत, गरमागरम. मस्त असा क्रिस्पी होतो आणि आतमध्ये बघा किती छान शिजलाय. कुरकुरीत असे हे साबुदाणा पकोडे रेडी आहेत. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी घरातल्या साहित्यातच बनते. तर ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.